नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये। आज आपण 1 किलो बेसन घेऊन बुंदीचे लाडू बनवणार आहोत। लाडू बनवताना अनेक बारीक टिप्स दिलेल्या आहेत। अगदी बुंदी तळण्यापासून ते पीठ कसं मळावं, पाक कसा करावा की शेवटचा लाडू वळेपर्यंत आपला लाडू चांगला झाला पाहिजे, म्हणजे पाक कसा चेक करायचा, साखरेचं प्रमाण किती घ्यायचं, पाकामध्ये पाणी किती टाकायचं, या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यामुळे पाहू शकत असाल अगदी 1 किलोचे लाडू सुद्धा मी एकट्याने बनवलेले आहेत आणि या प्रमाणात बरोबर 80 लाडू बनतात। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। 1 किलो बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। कपाने म्हणाल तर बरोबर 10 कप पीठ भरतं। बेसन पीठ हे चाळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या मोकळ्या होतात आणि आपल्याला पीठ कालवणं सोपं जातं। त्याचप्रमाणे हे मी विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे, कारण रेडीमेड बेसन पिठाची बुंदी अतिशय स्मूथ आणि गोल गरगरीत येते, म्हणून रेडीमेड बेसन पीठ वापरायचं आहे। आता इथे मी 6 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी हे मोजून घेतलेलं आहे। 10 कप पीठ आहे आणि त्याला मी 6 कप पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला 2 कप पाणी टाकलं आणि त्यानंतर 2 छोटे चमचे मीठ टाकलं। गोड पदार्थाची गोडी मीठ टाकल्याने वाढते, म्हणून गोड पदार्थामध्ये नक्की मीठ टाकावं, म्हणजे तो पदार्थ अधिक रुचकर होतो। कपामध्ये जे पाणी मोजून घेतलेलं त्यातलंच अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकली। मी ते रंग येण्यासाठी हळदीचा वापर करते। तुम्हाला जर कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। म्हणजे आता टोटल आपण 2.5 कप पाणी टाकलेलं आहे आणि आता हाताने गोल गोल करत तुम्ही पीठ हे फेटून घ्यायचं आहे। पीठ हे चाळून घेतल्यामुळे बिलकुल गुठळ्या होत नाहीत आणि एकदम पाणी न टाकता थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे बरोबर मला 5 कप पाणी लागलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे फ्लोई झालं पाहिजे। पीठ बरोबर झालंय की नाही हे चेक करण्याची दुसरी टिप म्हणजे अशा प्रकारे उंचावर धरायचं आणि त्याचे असे ड्रॉप पडले पाहिजे। आता तिसरी सिक्रेट टिप म्हणजे आपण सोड्याचा वापर केलेला नाही, तर जे कढईमध्ये बुंदीसाठी तेल ठेवलेलं आहे त्यातीलच 2 चमचे कडकडीत तेल टाकायचं आणि पुन्हा मिश्रण हे गोल गोल करत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे कालवून घ्यायचं, जेणेकरून तेल टाकलेलं आहे ते सर्वत्र मिक्स होईल। असे केल्याने बुंदी ही गोल गरगरीत होते। मध्यम गॅसवरती जाड तळाची आणि पसरट कढई घेतलेली आहे, त्यामध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे। बुंदी करताना तेल जास्त वापरायचं आहे। त्याचबरोबर मी बाजूला उंचावर येण्यासाठी एक बरणी ठेवलेली आहे आणि बरणीवरती नॅपकिन ठेवलेला आहे। आता काय करायचं, जेव्हा आपण बुंदी पाडतो ना तर अशा प्रकारे झारा पकडायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि झारा बरणीवर आपटायचा आहे, म्हणजे बुंदी ही गोल गरगरीत होते। जशा हलवाई लोक तुम्ही पाहिलं असेल की अशाच प्रकारे ते बुंदी पाडत असतात। बुंदी बनवण्यासाठी अशा प्रकारचा झारा असतो तो वापरायचा आहे, किंवा या अशा प्रकारचेही झारे आपल्या घरात असतात। तो तुमच्याकडे बुंदी बनवण्याचा नसेल तर असे झारे वापरू शकता। बुंदी बनवण्यासाठी तेल तापलेलं आहे, चेक करून पाहिलं, 1 ड्रॉप पीठ टाकलं तर पीठ आपलं लगेच वर आलेलं आहे, म्हणजे आपलं बुंदी बनवण्यासाठीचं तेल आहे ते परफेक्ट तापलेलं आहे। फार कडकडीत तापवायचं नाही किंवा थंड सुद्धा तेल ठेवायचं नाही। आता झाऱ्यावरती कपाने पीठ टाकायचं आहे। झारा उंचावर धरलेला आहे, जशी बरणी आपण पहिली मांडलेली आहे त्याच्यावरतीच हात ठेवलेला आहे आणि त्यामध्ये वरून थोडं थोडं पीठ टाकायचं आणि झारा बरणीवरती आपटायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे बुंदी ही अगदी गोल गरगरीत येते, त्याचे ड्रॉप व्यवस्थित पडतात। अर्धा ते पाऊण मिनिटातच आपली बुंदी तयार होते। फार वेळ तळायची नाही, नाहीतर मग बुंदी कडक होते आणि लाडूमध्ये बुंदी पाक शोषून घेत नाही, म्हणून बुंदी कडक करायची नाही, तर थोडीशी भाजली की लगेच काढायची आहे। आणि अशा प्रकारे पहा किती गोल गरगरीत अशी बुंदी झालेली आहे, पाहू शकत असाल, एकसारखी झालेली, अगदी मोत्यासारखी। पुढची महत्त्वाची टिप मध्ये एकदा बुंदी तळून झाल्यानंतर झाऱ्याला मागच्या साईडने जे लागलेलं पीठ असतं ते व्यवस्थित पुसून घ्यायचं, म्हणजे पुन्हा बुंदी पडताना एकदम गोल पडते। ही टिप नक्की लक्षात ठेवा आणि मग पुन्हा अशा प्रकारे वरून पीठ ओतून उंचावर धरून बुंदी पाडायची आहे। पहा ही बुंदी सुद्धा किती छान पडते, अगदी मोत्यासारखे ड्रॉप पडतात, म्हणून थोडी उंचावर धरायचं आहे। बुंदीची दुसरी बॅच पण ज्याप्रमाणे पहिली बॅच तळली त्याचप्रमाणे पहा तळून घेतलेली आहे। फार वेळ बुंदी तळायची नाही, एक अर्धा ते पाऊण मिनिट इनफ आहे, 1 मिनिटापेक्षा जास्त तळायची नाही। आणि अशाच प्रकारे मी सर्व बुंदीत करून घेतलेली आहे आणि 1 किलो बेसन पिठामध्ये एवढी बुंदी तयार झालेली आहे। आता या बुंदीपासून तुम्ही लाडू बनवू शकता। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर आधी बुंदी बनवून ठेवली आणि हवाबंद पिशवीमध्ये ठेवली ना तर तुम्ही
दुसऱ्या दिवशीही लाडू बनवू शकता, म्हणजे ते लाडू मऊ होतात. फक्त बुंदी ही उघडी ठेवायची नाही. तर चला आपण आता पाक कसा बनवायचा ते पाहू. मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण आपली 1 किलोची बुंदी आहे म्हणून. आणि त्यामध्ये 1 किलो साखर घेतलेली आहे. साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे, फार पाणी टाकायचं नाही. एकूण मी 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पहा बरोबर साखर बुडालेली आहे. आता हे ढवळून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे, म्हणजे स्लो गॅसवरती करायची गरज नाही. तर अशा प्रकारे बघा अगदी 5 मिनिटातच पाक उकळलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 लिंबाची फोड टाकली, जेणेकरून काही मळ कचरा असेल तर तो बाहेर होईल. पण साखर चांगली आहे त्यामुळे फार काही निघालेलं नाही. त्यानंतर चेक करून बघितलं तर पहा अशा प्रकारे तार सुटायला लागलेले आहे. आता 1 तारी पाक झालेला आहे. 1 तारीच पाक करायचा, त्याच्यापेक्षा 2 तारा वगैरे करायच्या नाही. नाहीतर काय होतं की लाडू तुम्ही एकट्याने वळत असाल तर पाक पुढे जातो आणि साखर तयार होते आणि मग लाडू वळला जात नाही. पाक झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो केली आणि बुंदी टाकली. बुंदी ही थोडी थोडी टाकायची आहे आणि सुरुवातीला अर्धी बुंदी टाकायची. व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आणि अंदाज घेऊन मग बुंदी टाकायची. अशा प्रकारे पूर्ण बुंदी. इथे महत्त्वाची टीप आहे की बुंदीमध्ये पाक ओतण्याऐवजी पाकामध्ये बुंदी टाकायची आणि पाकात जेवढी बसेल तेवढीच बुंदी टाकायची. समजा थोडीशी तुमची बुंदी उरली ना तर पुन्हा पाक करून तुम्ही टाकू शकता. अशामुळे काय होतं, लाडू हे परफेक्ट होतात, कोरडं मिश्रण होत नाही आणि पाक पहा भरपूर वाटतोय. अशा प्रकारे व्यवस्थितपणे खालीवर करून मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला तुम्हाला पाक जास्त वाटला तरी बुंदी हा पाक शोषून घेते. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा जायफळ पावडर टाकली. आता सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घेतलं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालीवर करायचंय, म्हणजे खाली पाक असतो तो वरती येतो आणि जी वरची बुंदी समजा काही कोरडी असेल तर ती खाली जाते. म्हणून पाक बनवताना मोठं आणि पसरट भांडं घ्यायचंय आणि खोलगट भांडं घ्यायचंय. म्हणजे काय होतं, बुंदीचं जे मिश्रण आहे ना ते लवकर गार होत नाही. असं मिश्रण सपाट करून घेतलं की मग त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी तसंच झाकून ठेवायचं आहे. यामध्ये काय होतं, जो पाक असतो ना तो बुंदी पूर्णपणे शोषून घेते आणि अर्ध्या तासानंतर पहा मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे. मोठ्या चमच्याने अशा प्रकारे पहा चेक करून पाहिलं तर अजून बुडाशी थोडासा पाक आहे, म्हणजे आपण लाडू पूर्णपणे बांधू शकतो. पुन्हा मिश्रण हे एकजीव करून घेतलं, म्हणजे खालीवर करून घेतलं. मिश्रण अजून कोमट आहे आणि कोमट असतानाच लाडू बांधायला घ्यायचे आहेत. म्हणजे 1 किलो बेसनासाठी 1 किलो साखरेचा पाक परफेक्ट झालेला आहे. तर लाडू एकसारखे येण्यासाठी काय करायचं, एखादा खोलगट चमचा किंवा वाटी घेऊ शकता आणि त्याने मिश्रण घ्यायचं, म्हणजे बुंदी घ्यायची आणि पाहू शकत असाल किती भरकन लाडू वळले जातात. कुठेही आपल्याला जोर द्यावा लागत नाही आणि मिश्रण हाताला कुठेही चिकटत नाही. जवळून पहा आणि लाडू किती गोल गरगरीत, अगदी हलवाईच्या दुकानात जसा मिळतो ना तसाच झालेला आहे. लाडू बांधताना हाताला कुठेही बुंदी चिकटली नाही. आणखी एक लाडू बनवून पाहू. आणि समजा तुमच्या हाताला लाडू बांधताना बुंदी चिकटत असेल तर काय करायचं, हात धुवून स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे हात हे कोरडे ठेवायचे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि मग लाडू वळायचे. करून पहा. ही टीप नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या हाताला लाडू बांधताना बुंदी चिकटते किंवा कळीचे लाडू बनवत असाल तर कळी चिकटते तर हात धुवून घ्यायचे, कोरडे करायचे. हाताला 2-3 तेलाचे थेंब लावून चोळून घ्यायचा आणि मग लाडू बांधायचे. आणि पाहू शकत असाल आपले दोन्हीही लाडू खूप एकसारखे झालेले आहेत, कारण आपण अशा प्रकारचा चमचा घेतलेला होता. त्यामुळे अगदी साच्यातून काढलेल्या लाडूसारखे लाडू तयार झालेले आहेत. आणि याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवलेले आहेत. आणि 1 किलो बेसनाच्या प्रमाणात बरोबर 80 लाडू तयार झालेले आहेत. आणि पाहू शकत असाल अगदी एकसारखे गोल गरगरीत आणि मोत्यासारख्या बुंदीचे झालेले आहेत. रेसिपी जर तुम्हाला खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.